मिथुन राशीच्या लोकांना जानेवारी 2026 तुमच्यासाठी गोंधळायचा नाही तर स्पष्टतेचा महिना आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या मनात एकच प्रश्न फिरतोय, मी योग्य दिशेने चाललोय का? हा महिना त्याच प्रश्नांचे उत्तर देतोय, पण ते उत्तर सगळ्यांना आवडेलच असंही नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा इशारा देणार आहे जो मिथुन राशीचे लोक कायम दुर्लक्ष करतात. मिथुन राशीचा स्वभाव, बुद्धी, बोलणं आणि मनस्थिती. मिथुन राशी म्हणजे बुद्धी, संवाद आणि चपळ विचार. तुम्ही पटकन शिकता, पटकन बोलता, पण पटकन कंटाळता सुद्धा. तुमची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तुमचं डोकं. पण जानेवारी 2026 मध्ये हीच ताकद जर नियंत्रणात नसेल तर निर्णय चुकू शकतो. जानेवारी 2026ची ग्रहस्थिती. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध या महिन्यात फार सक्रिय आहे. बुध तुम्हाला बोलायला, लिहायला, निर्णय घ्यायला प्रवृत्त करतोय, पण शनी इशारा देतोय अर्धवट माहितीवर निर्णय घेऊ नकोस. म्हणजे काय? हा महिना सांगतोय बोल कमी, विचार जास्त. करिअर आणि कामधंदा. नोकरी करण्यासाठी मिथुन लोकांसाठी जानेवारीत कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. मीटिंग, कॉल, मेल इथे एक चूक मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. व्यवसाय, कंटेंट क्रिएटर, मीडिया, सेल्स या क्षेत्रात असल्यासाठी हा महिना संधी घेऊन येतोय. 15 जानेवारी नंतर नवीन प्रपोजल, आयडिया किंवा कॉलॅबोरेशन फायदेशीर ठरेल. आर्थिक भविष्य. पैसा येईल पण टिकेल का? मिथुन राशीसाठी जानेवारीत पैसा येण्याचे योग आहेत, पण खर्चही तितकाच वेगवान वाढेल. विशेष फोन, गॅजेट, प्रवास या गोष्टीवर खर्च होऊ शकतो. हा महिना सांगतोय पैसे कमवणं सोपं आहे, पण साठवणं करणं शहाणपणाच. प्रेम आणि नातेसंबंध. सिंगल मिथुन लोकांसाठी नवीन ओळख होऊ शकते, पण ती मैत्री असेल की प्रेम हे लगेच कळणार नाही. कमिटेड लोकांसाठी कम्युनिकेशन गप्प निर्माण होऊ शकतो. या महिन्यात गृहीत धरणं टाळा, कारण गैरसमज नातं तोडू शकतो. मानसिक अस्वस्थता, ओव्हरथिंकचा धोका. जानेवारी 2026 मध्ये मिथुन राशीच्या लोकांना मन खूप ॲक्टिव्ह राहील. एकाच वेळी 10 विचार, 10 योजना. पण लक्षात ठेवा, सगळेच विचार कृतीसाठी नसतात. हा महिना शिकवतोय शांत राहून योग्य विचार निवडा. आरोग्य, भविष्य. मिथुन राशीच्या लोकांना नर्वस सिस्टीम, झोप आणि डोळ्याची काळजी घ्यावी. जास्त स्क्रीन टाईम डोकेदुखी आणि थकवा देऊ शकतो. थोडा वेळ स्वतःसाठी शांततेत घालवा, तेच औषध ठरेल. जानेवारी 2026चे 3 महत्त्वाचे संकेत. या महिन्यात एखादी बातमी जी विचार बदलेल, अचानक एखाद्याचा मेसेज, पुन्हा पुन्हा येणारं स्वप्न. हे संकेत दुर्लक्ष करू नका. हे संकेत तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आहे. उपाय. प्रत्येक बुधवारी बुध ग्रह शांत करण्यासाठी गणपतीचं स्मरण करा. हिरव्या रंगाचा वापर वाढवा आणि बोलताना शब्द जपून वापरा. मंत्र ओम भू बुधाय नम दररोज 11 वेळा. मिथुन राशीच्या लोकांना जानेवारी 2026 तुमच्यासाठी गोंधळायचा नाही तर योग्य निवडीचा महिना आहे. जो योग्य विचार निवडेल तो पुढे जाईल. तुमची रास मिथुन असेल तर कमेंटमध्ये टाका. हा व्हिडिओ त्या व्यक्तीस शेअर करा जी खूप विचार करता पण निर्णय घेत नाही. अशाच अचूक राशी भविष्यासाठी ॲस्ट्रो अभिराज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.